नमस्कार मित्रमंडळ, मी योगेश पंत कुलकर्णी आपलं दत्त जयंती स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे। तर 4 डिसेंबर 2025 रोजी आज दत्त जयंती विशेष। तर पौर्णिमा तिथी 8:38 सुरू होते। सर्वांना दत्त जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा। तर ह्या दत्त जयंतीला आपल्या योगायोगाने गुरुवार आलेला आहे। तर गुरुवार आरंभ या ठिकाणी आपण सर्वांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्ताचा मंत्र जप करून 21 वेळा किंवा 108 वेळा आपल्याला जेवढं होईल तेवढं या ठिकाणी म्हणायचं आहे आणि दत्तात्रयांना फुलांचा कार्यक्रम आपला संपन्न करून घ्यायचा आहे। तर या दत्त जयंतीला गुरुवार आल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातला हा गुरुवार सुद्धा या ठिकाणी आपण करायचा आहे। सर्व माता भगिनींना या ठिकाणी विनंती आहे, कुणीही गुरुवार आला आणि दत्त जयंती दोन्ही कार्यक्रम एकत्रित असल्यामुळे कोणी गुरुवार करायचा नाही असं काही करू नका। तर हा गुरुवार सर्वांनी उपवास करायचा आहे। आपण ज्याप्रमाणे आपली प्रत्येक वेळेस गुरुवारची पूजा करतो त्याच पद्धतीने या गुरुवार सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। तसंच आणखीन काही जणांचे प्रश्न असे होते की येता 18 तारखेला अमावस्या ही तिथी आहे, तर अमावस्या तिथीला या ठिकाणी आपण गुरुवार सोडावा का नाही, उद्यापन करावं का नाही, हा भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे। तर कुठल्याही आपण सूचनेला बळी न पडता म्हणजे सर्वांना विनंती, आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका। येणाऱ्या अमावस्येला गुरुवार आहे, तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये धरला गेलेला आहे, त्यामुळे तो गुरुवार सर्वांनी धरायचा आहे। आपण जशी पूजा करतो तशीच पूजा तशी करून घ्यायची आहे आणि आपल्या गुरुवारचं उद्यापन आपण करून घ्यायचं आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।